आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं अक्षता तुमकां प्रादेशीक खबरो दिता। संसदेचें अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सुरू जातलें आनी आयज सकाळीं दोन्ही सभाघरांच्या संयुक्त बसकेंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मार्गदर्शन करतल्यो। राष्ट्रपतींच्या मार्गदर्शना उपरांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभा आनी राज्यसभेच्या अधिवेशनात अर्थीक सर्वेक्षण सादर करतल्यो। अर्थीक सर्वेक्षण सादर करतकच संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत सुरवात जातली। फाल्यां अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतल्यो। वित्त विधेयक 2025, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024, देशांतर आनी विदेशी नागरीक विधेयक 2025, बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 आनी रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 सयत 16 विधेयकांचेर चर्चा जातली। 8वी इयत्ता पास जावन ITI करपी विद्यार्थ्यांक 10वी इयत्ता पास जाल्ल्याचो दर्जो मेळटलो। तशेंच अशा विद्यार्थ्यांक सरकारी खात्यांनी MTS पदा खातीर पात्र उमेदवार म्हणून अर्ज करपाक मेळटले। तशेंच 10वी पास जावन 2 वर्सां ITI करपी विद्यार्थ्यांक 12वी इयत्ता पास जावपाक दर्जो मेळटलो। हे विशीं सरकार कांय दिसांनी परिपत्रक काडून संबंदीत औपचारिकता पुराय करतले अशी माहिती मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्या। टाटा टेक्नॉलॉजिसाच्या जोड पालवान बिचोली, म्हापसा, वास्को, काकोडा तशेंच फार्मागुडीच्या ITI हाचे नूतनीकरणाच्या कामाचो बुनयादी फातर व्हर्च्युअल पद्दतीन बसोवपाची कार्यावळ काल पणजे ITI केंद्रांत जाली। त्या वेळार ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले। एप्रेंटिसशीप दिवन गोंयच्या वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी कितल्याशाच जाणांक रोजगार मेळ्ळा। हाका लागून तांकां कामाचो अणभव लेगीत मेळ्ळा आनी एक बरें मनीसबळ तयार जालां अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणलां। ITI अभ्यासक्रम पुराय करपी विद्यार्थ्यांक जागतीक पांवड्याचेर नोकरेची संद मेळची म्हणून गोंय सरकारान BVG ह्या कंपनी कडेन कबलात केल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिल्या। सुमार 200 कोटी रुपया खर्च करून 5 ITI केंद्राचें नूतनीकरण केलां। टाटा समूहान हाचे खातीर 168 कोटी रुपयाची अर्थीक मजत केल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या। गोंयच्या उदका संसाधन सचीव खात्यान 27 जानेवारीक अमथाणी धरणाचेर भारतीय नौदला कडेन डायव्हिंग मजत मागली। गोंयांतल्या नौदलाच्या क्लियरन्स डायव्हिंग युनिटाच्या पंगडान उदका पुरवण परतून मेळोवपाक उपाय सोदून काडपा खातीर सर्वेक्षण डायव्हिंग केलें। 28 जानेवारीक सावन ह्या पंगडान 29 जानेवारीक स्लुईस गेट उखलपाक आनी उत्तर गोंयांत उदका पुरवण परतून मेळोवपा खातीर तांणी प्रयत्न केले। ह्या पंगडान नौदलाची उंचेली परंपरा पाळून आव्हानात्मक परिस्थितीन काम केलें। नवे शिक्षणीक वर्स 2026-27 पासून 2 वर्सांचो MAd अभ्यासक्रम आतां 1 वर्साचो जातलो। राष्ट्रीय शिक्षण परिशद NCTन हो निर्णय घेतला। NCTच्या निर्णया उपरांत BEd लेगीत 1 वर्स जातलें अशें जाहीर जालां। हो निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 खाला घेतला। 10 वर्सां उपरांत BEd अभ्यासक्रमांत बदल जाला। BEd अभ्यासक्रम 2014 मेरेन 1 वर्साचो आशिल्लो पूण आतां तो परतून सुरू जातलो। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाही खातीर नवे शिक्षणीक वर्स 1 एप्रिल सावन सुरू करपाचो इतिहासीक निर्णय शिक्षण खात्यान घेतला। इयत्ता 6वी ते 10वी आनी 12वीचे वर्ग एप्रिलांत सकाळीं 11:30 वरां मेरेन चलतले। 1 मे ते 3 जून मेरेन गिमाळी सुटी आसतली। उपरांत 4 जून सावन आदले वरी वर्ग सुरू जातले। शिक्षण संचालकान हे विशयीचें परिपत्रक जाहीर केलां। नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणा प्रमाण सप्तकाक शिकोवपाची 36 ते 39 वरां जावप गरजेची। ही वरां भरून येवपाक एकतर शिक्षणीक दीस वाडोवचे पडटले वा शाळा किंवा विद्यालयाचो वेळ वाडोवचो पडटलो। शिकोवपाची वरां भरून काडपाक एप्रिलांत वर्ग घेवपाचो निर्णय जाला अशी माहिती सुत्रांनी दिल्या। अंदू 9वे खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू जाल्या। येवपी शिक्षणीक वर्सा 6वी आनी 10वे खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातलें। 10वेचो निकाल लागता म्हणसर इयत्ता 11वेचे प्रवेश प्रक्रिये खातीर उशीर जाता। हाका लागून 11वेचे शिक्षणीक वर्स ह्या वर्सा जूनांतूच सुरू करपाचो सरकारान निर्णय घेतला। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांनी आयकूंक मेळटलें। नमस्कार।